नमस्कार. आज 15 सप्टेंबर 2022 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिलीच बातमी आहे जी की लंपी रोगाशी आपल्याला माहिती दिसून येत आहे, म्हणजे बातमी आहे. तर पहा, अगदीच महाराष्ट्रामध्ये पण आता सध्याला लंपीचा प्रसार जास्तीत जास्त वगैरे झालेला दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाला देखील वेग वाढलेला आहे. ओके, म्हणजे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात वगैरे आता लसीकरणाची मोहीम महाराष्ट्र सरकारने पण हाती घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. मग हे लंपीचा प्रसार एवढ्या वेगाने वगैरे होण्याचे एक कारण आपल्याला काही सांगता येतील का? तर त्यापैकीच शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंदिया यांचं मत आहे. पहा, उत्तरेकडील जी राज्य आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 2014 नंतर हे पहा, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश हे जे उत्तरेकडील वगैरे राज्य आहेत, हे यांनी गोहत्या बंदीचा कायदा वगैरे केला 2014 नंतर. मग त्याची अंमलबजावणी ही कडक केली. त्यामुळे काय झालं पहा, भाकड जनावर जे असतील त्यांच्या विक्रीवर बंधने घालण्यात आली. बरोबर. मग शेतकऱ्यांनी ही जनावरे असंच मोकाट सोडून दिली, कारण त्या जनावरांचं काही काम तर उपयोग तर होत नव्हता. ओके. मग हे डायरेक्टली रस्त्यावर वगैरे सोडून दिली. यामुळे काय झालं, यातील काही कुपोषित जनावरे तर काही आजारी जनावरे यांच्यामुळे या रोगाचा प्रसार आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे पहा, शेतकऱ्यांनी जर त्या जनावरांची निगा वगैरे राखली नाही तर अगदीच कुपोषणाभावी, त्यानंतर आजाराभावी वगैरे त्या जनावरांचा मृत्यू वगैरे झालेला आहे. ओके. मग त्या एका जनावरांपासून दुसऱ्याकडे अशा पद्धतीने म्हणजे त्यांनाच संसर्ग वगैरे होऊन हे आज आपल्याला परिस्थिती वगैरे झालेली, म्हणजे उद्भवलेली वगैरे दिसून येत आहे. त्याचं एक कारण कायदा पण आहे. कारण पहा, फक्त कायदा करणं हा एक उद्देश नसतो, किंवा फक्त कायदा केल्यानंतर तुमचं सर्व काही संपतं असं काही नसतं. तर कायदा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी व त्याचे परिणाम परिणाम काय काय होतील वगैरे हे पण आपण पाहणं अगदी गरजेचं असतं. जसं कृषी कायदे करण्यात आले. ओके. जे ऑर्डिनन्स वगैरे पास करून वगैरे ते कायदा तयार झालेला होता, कृषी कायदा. मग त्याचे परिणाम वगैरे काय होतील तेव्हा पण आपण याबाबत डिस्कशन केलेलं होतं. जसं अगदी अग्निपथ योजनेचं पण तसंच झालेलं आहे. म्हणजे परिणाम काय होतील याची चर्चा वगैरे सरकार करत नाही. हे एक थोडंसं कुठेतरी आपल्याला म्हणजे बॅकडोर वगैरे आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके. मग या संदर्भात तुम्ही हे लिहू शकता. म्हणजे कायदा करत असताना त्याच्या परिणामांचा देखील विचार करायला पाहिजे. म्हणजे आता हे झालेलं आहे, पण असं होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे होतं, जे अशक्त जनावरे वगैरे आहेत, किंवा जे अगदीच कुपोषित वगैरे जनावर आहेत, त्यांना पण आपण निगा राखण्यासाठी वगैरे त्यांच्यावर पण दुसरी योजना वगैरे आपण राबवायला पाहिजे होती. कारण जर आपल्याला तसं नाही पाहिजे, गोहत्या बंदी जर करायची असेल तर आपल्याला हा तरी म्हणजे हे करायला हवं होतं, किंवा जे अशक्त वगैरे जनावर आहेत त्यांना तरी म्हणजे त्यांची हत्या वगैरे केली तरी चालेल, अशा पद्धतीने कायद्यामध्ये तरतूद वगैरे करायला पाहिजे होती. म्हणजे कुठं ना कुठं त्यांना पळवाटा किंवा काहीतरी म्हणजे त्यांना सोल्युशन वगैरे द्यायला हवं होतं. ज्यामुळे आज पहा, डायरेक्टली जर पाहिलं तर किती जनावर, 70,181 जनावरांचा मृत्यू आज भारतामध्ये सध्याला झालेला आहे. ओके. व महाराष्ट्रात पण आता याचं म्हणजे 17 जिल्ह्यांमध्ये तेव्हा झालेलं होतं, पण आता सगळीकडे पसरत आहे. ओके. त्यामुळे थोडंसं काळजी घेणं याबाबत देखील गरजेचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गोव्यात पुन्हा काँग्रेसमध्ये फूट, 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये. म्हणजे हे एक थोडंसं अगदीच लोकशाहीमधील एक दिवसेंदिवस असे जर प्रकरण जर येत असतील तर हे कुठेतरी एक गळती आपल्याला दिसून येते, किंवा लोकशाहीचं एक ड्रॉबॅक आपल्याला इथं सांगता येतं. त्यामुळे आपलं जे अँटी डिफेक्शन लॉ वगैरे आहे त्याला अगदीच स्ट्रॉंग करणं हे अतिशय म्हणजे मोस्ट आयएमपी थिंग आहे, व यावरती प्रश्न तुम्हाला हमखास विचारण्यात येतील. ओके. कारण हे प्रकरण आता खूपच म्हणजे खूपच होत आहेत. ओके. व याला संसदेमध्ये कायदा नक्कीच झाला पाहिजे, व सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आता येणार आहे शिवसेनेबाबत, त्यावरती आपलं सगळ्यात जास्त वगैरे लक्ष नक्कीच असणार आहे. कारण त्यावरच लोकशाही टिकेल का, म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी वगैरे जास्तीत जास्त बळ त्या निर्णयावर वगैरे असणार आहे. त्यानंतर कमी सवलतींची पसंती गुजरातलाच. म्हणजे आता हे सर्व गेलेलं आहे, यावर विचार वगैरे करून काही फायदा नाही. तरी पण पहा, जर विचार केला आता, म्हणजे जर पाहिलं तर गुजरातमध्ये आता इलेक्शन लागणार आहेत. ओके. विधानसभेचे इलेक्शन आहेत. मग कारण पहा, 12,000 कोटींच्या जादा सवलती देऊनही विधान पक्षांची महाराष्ट्राकडे पाठ. असं का असेल? तर राजकीय जर विचार केला तर होऊ शकतं. कारण राजकीय जर विचार केला तर तुम्हाला समजेल की याच वर्षी म्हणजे आपल्याला गुजरातमध्ये इलेक्शन लागणार आहेत.
ओके, गुजरातची इलेक्शन असताना मग अशा पद्धतीने त्यांना जर प्रोडक्ट वगैरे दिला तर काही नाही. तिथं म्हणजे जनतेला ते हे करू शकतात. ओके, असं आपण म्हणू शकतो. ओके, जसं की फ्रीबीज. फ्रीबीजचा इश्यू आता हे दिसून येतो, परंतु फ्रीबीज आता कोणी बोलणारं वगैरे त्यावरती राहिलं नाही. कारण जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, ओके, ते सॉरी एन व्ही रमन्ना हे रिटायर झाले. त्यामुळे आता प्रश्न नाही की फ्रीबीज बद्दल वगैरे कोणी बोलेल. परंतु आता इथून तरी म्हणजे आपलं डोकं जर चांगलं म्हणजे आपण जर थोडंसं हे करून जर ठेवलं तर आपल्याला हे सर्व गोष्टी अगदीच समजून येतील की कुठे चूक वगैरे होत आहे यांची. ओके, त्यानंतर पुढे चला, मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीकडे लक्ष. त्यानंतर म्हणजे ती पण बैठकीतून काही म्हणजे जे काही साध्य वगैरे होतील तेव्हा त्याकडे पाहूयात, पण आताच त्याबद्दल हे करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पहा, उत्तर प्रदेशातील साधूंना जवळ मारहाण. सांगली म्हणजे पहा, आता इथं पण हे काय फेक न्यूज. ओके, यांनी फक्त म्हणजे उत्तर प्रदेशमधील जे साधू होते त्यांनी एका तरुणाला रस्ता विचारलेला होता पंढरपूरला जाण्यासंबंधी. तर त्यांनी जे फेक न्यूज म्हणजे कशा पद्धतीने, आता पान 4 वरती वगैरे याची डिटेल न्यूज वगैरे दिलेली आहे. पण पहा, त्यांनी WhatsApp वरती वगैरे एक व्हिडिओ पाहिलेला होता ज्यामध्ये मुलं पळवून घेऊन जाणारी टोळी वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ती पाहिलेलं होतं. म्हणजे ती फेक न्यूज होती व त्याला वाटलं हे पण तशाच पद्धतीचे आहेत, म्हणून त्याची विचारसरणी तशी झाली व यांनी सर्वांना बोलवून घेऊन त्या साधूंना वगैरे मारहाण केली. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं ठरतंय. ओके, म्हणजे आपण आपली बुद्धीच गहाण ठेवलं असं आपल्याला इथून या प्रकरणातून वगैरे दिसून येत आहे. म्हणजे पहा, अगदी WhatsApp युनिव्हर्सिटीच्या ज्या बातम्या तुम्ही पाहता वगैरे त्या तर अगदीच खऱ्या नसतात. ओके, जरी पाहिला तरी त्याला सोडून द्यायचं, ती आपली तिथपर्यंत तरी कुवत असली पाहिजे. परंतु आपण दिमागच गहाण ठेवलं म्हणजे हे अगदीच चुकीचं होतं. त्यामुळे मोबाईल सोडून अगदीच म्हणजे पुस्तकामध्येच खऱ्या अर्थाने आपण जर हे केलं तरच अतिशय जास्त आपलं म्हणजे विकास होऊ शकेल, हे आपल्याला इथून सांगता येईल. कारण फेक न्यूजचा बढावा इतका झालेला आहे सध्याला समाज माध्यमांवरती. तर त्यामध्ये तर आपलं म्हणजे हे करणं, अस्तित्व ठेवणं हे अतिशय काय म्हणतो आपण त्याला, अतिशय जोखमीचं आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके, हे अशा पद्धतीने म्हणजे फेक न्यूज पासून तुम्ही पण सावध असलेलं अगदीच बरं. तर पहा, आता जर तुम्ही जर पाहिलं फेक न्यूज बद्दलचे न्यूज आणखी जर त्याबद्दल जर डिटेलमध्ये जर गेलं तर राहुल गांधींचे सर्रास व्हिडिओ वगैरे या संदर्भात आपल्याला मिळून जातील. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीचे फेक न्यूज वगैरे म्हणजे ब्रेन वॉश वगैरे करण्याचं काम समाज माध्यमाद्वारे वगैरे होत आहे. त्यामुळे किती आपल्याला त्याबद्दल वेळ वेळ वगैरे द्यायचा हे तुम्हाला ठरवावं लागेल. ओके, त्यामुळे त्याला स्किप करून आता पुढे जाऊयात. चित्त्यांच्या भारत प्रवासासाठी विमानात बदल अगदीच करतील ते. त्याबद्दल म्हणजे पूर्ण तेच करत बसण्यापेक्षा आवश्यकतेचं नाही. आत्ताच आपण उदाहरण घेतलं फ्रीबीजचं. ओके, एन व्ही रमन्ना होते तेव्हा त्यांनी फ्रीबीज बद्दल भरपूर रेवडी कल्चर बद्दल भरपूर त्यांनी बोलून गेले. परंतु आता त्याचं एक देखील लेख वगैरे काहीही येत नाहीये. म्हणजे हे अशा पद्धतीचं असतं. तुम्ही तेव्हा जर फ्रीबीजला म्हणजे डेली 2-4 तरी लेख तेव्हा येत होते. मग आपण त्या टाइममध्ये जर म्हणजे फ्रीबीजच घेऊन बसलो असतो तर आता एन व्ही रमन्नांचा कालावधीच संपला, मग आता कोणी विचारत पण नाहीये. अगदी तशा पद्धतीने आहे. न्यूज येत असतात, जात असतात, परंतु आपल्याला कोणतं घ्यायचं ते महत्वाचं असतं. ओके, आता त्यामुळे पुढे चला. हे कालच आपण पाहिलेली आहे गणेशोत्सवाची न्यूज, लेझर शो वगैरे. त्यामुळे हे आपण न्यूजला स्किप करतोय मी. त्यानंतर पुढे चला, कमळाबाईचा राजकीय तमाशा. हे आपल्याला डायरेक्टली इथून पाहूनच दिसून येत आहे. व त्यानंतर इथं खाली गेल्यानंतर लेखक शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख आहेत, त्यामुळे ते आपल्याला गरजेचं नाहीये. त्यानंतर पुढे चला, हे ब्राझीलमधल्या नद्यांचा उगम वगैरे म्हणजे संगम वगैरे या संदर्भात दिलेला आहे. पण याबद्दल प्रश्न वगैरे विचारण्यात येणार नाही. त्यामुळे पुढे चला, कालजयी प्रयोगवंत म्हणजे हे सिनेमा क्षेत्रातलं वगैरे आहे, त्यामुळे याला पण आवश्यकतेचं नाही, मी घेत नाहीये त्याला. त्यानंतर हळदीमुळे हिंगोली जागतिक नकाशावर. हे पण प्रश्न तुम्हाला UPSC किंवा MPSC मध्ये वगैरे विचारण्यात येणार नाही. त्यामुळे याला पण स्किप करा. त्यानंतर अंगणवाड्या या आस्थापनाच म्हणजे सुप्रीम कोर्टाने वगैरे यावरती निकाल दिलेला आहे. पण याला पण अंगणवाडीबद्दल किंवा अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार नाही. कारण जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच म्हटल्याप्रमाणे अँटी डिफेक्शन लॉ वगैरे जे काही केसेस वगैरे आहेत त्या आपल्याला मोठ्या मोठ्या केसेस सोडून जर बारक्या केसेसकडे जर आपण लक्ष दिलं तर ते कुठंतरी आपलं वेळखाऊ वगैरे होईल व आपण जी परीक्षा आहे त्यापासून थोडंसं दूर जाऊ. ओके, कारण तुम्हाला जर यांच्याजवळ UPSC कशा पद्धतीचे प्रश्न वगैरे विचारते
हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण प्रत्येक प्रश्न तुम्हाला अगदीच येईल असं वाटतं व शक्यता नाकारता येत नाही. तरी पण जर तुमचा ॲनालिसिस जर जबरदस्त असेल, तर तुम्ही यापासून अगदीच म्हणजे योग्य ट्रॅकवर नक्की असाल. त्यानंतर पुढे चला, अंत्यसंस्काराला मुर्मू उपस्थित असणार आहेत. म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला. त्यानंतर पुढे चला, महागाईचा भार म्हणजे हे पण तसंच आहे, परंतु याबद्दल आपण आता काही करू शकत नाही. ओके. आता आरबीआयच म्हणजे आरबीआय मॉनिटरी पॉलिसीमध्ये परत एकदा बदल करेल एवढी गॅरंटी आपण देऊ शकतो. व पहा, 7 महिने झालेले आहेत, आणखी +2 जर झाले तर आता 9 महिन्याचं त्यांना रिपोर्ट वगैरे द्यावे लागते. रिपोर्टमध्ये पण काही नाही, म्हणजे त्यांचं काही बिघडू शकत नाही अशा पद्धतीने ते आहे गोष्टी. त्यानंतर उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे, विक्रांत भोसले सरांचा लेख आहे. म्हणजे इथिक्ससाठी अगदीच गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ पुस्तक वगैरे नसेल तर प्लीज तुम्ही हे डेली लेख वगैरे वाचत चला. जेव्हा जेव्हा येईल मी त्याबद्दल नक्की सांगत जाईन. व याबद्दल तुम्हाला काही जर समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके. कारण यावरूनच आपल्याला आता हे युगिलिटेरिझम असं म्हणतात त्याला, आहे जेरेमी बेंथमचा उपयुक्ततावाद सिद्धांत वगैरे आहे ते. ओके. तर जर शक्य झालं तर नक्की तुम्ही वाचून घेत चला हे. ओके. म्हणजे त्यांचं पुस्तक पण आहे युनिक अकॅडमी. गांगुली शहा यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची 3 वर्षांनी घटना दुरुस्तीला मान्यता वगैरे. म्हणजे त्यांच्या जे हे आहे म्हणजे त्यांची जी निवडणूक किंवा नियुक्ती वगैरे होती त्या संदर्भात जी घटना दुरुस्ती वगैरे करण्यात आलेली होती त्या संदर्भात ही सुप्रीम कोर्टाने त्यांना मान्यता वगैरे दिलेली आहे. पण पहा, याबद्दल प्रश्न यूपीएससी किंवा एमपीएससी वगैरे विचारत नाहीये, कारण ही अमेंडमेंट तेवढी आपल्याला महत्वाची वगैरे ठरत नाही. त्यामुळे गलत करा, कारण ईडब्ल्यूएसचा कोटा वगैरे आपल्याला तिकडे वाट बघतोय आपलं. त्यामुळे याला गेट कॅन्सल करून पुढे जाऊयात. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपत. म्हणजे अगदीच बातम्या यामधील काहीच महत्वाच्या होत्या, बाकी ज्या नाहीत त्या स्किप करून पुढे चला. त्यानंतर आता आपण द हिंदू. तर पहा, 15 सप्टेंबर 2022 पहिली म्हणजे फर्स्ट पेज जे आहे ते अगदीच ॲडमध्येच आहे त्यांचं. त्यानंतर काँग्रेस एमएलए ही न्यूज आपण ऑलरेडी पाहिली. त्यानंतर हिंदी नॉट अ कॉम्पिटिटर फॉर ऑफ अ रिजनल लँग्वेजेस. तर ही पण तेवढंच आपल्याला गरजेची न्यूज मला वाटत नाहीये. ओके. हिंदी वगैरे अशा पद्धतीचे त्यांनी प्रश्न वगैरे देत नाहीत. त्यानंतर कॅडेट बॅक ॲट म्हणजे 33 वर्षांनी जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंगसाठी एनसीसीचे कॅन्डिडेट वगैरे उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर पुढे चला, कॅबिनेट अप्रूव्ह ॲडिशन ऑफ 4 ट्राईब्स टू एसटी लिस्ट. म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये 4 दुसऱ्या जातींचा वगैरे त्यांनी समावेश करण्याला केंद्रीय म्हणजे केंद्र सरकारने अनुमती वगैरे दिलेली आहे. ओके. त्यानंतर पुढे चला, हे बीसीसीआयची आत्ताच पाहिलं, म्हणजे त्यांच्या नियुक्तीबाबत होतं ते, त्यामुळे आवश्यकतेचं नाहीये. त्यानंतर पहा, हा एक डिटेल पेज दिलेला आहे ॲट द एंड ऑफ देअर रोप. म्हणजे आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल वगैरे आहे हे लेख. तर पहा, अगदी तुम्ही वाचू शकता, पण मी रेकमेंड करणार नाही. ओके. कारण याबाबत आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे व महाराष्ट्रात तर जास्तीत जास्त आहेत. ओके. शेतकरी आत्महत्येमध्ये आंध्र प्रदेशपेक्षा आपण पुढे असतो. ओके. व आपल्याला जास्तीत जास्त समस्या वगैरे माहिती आहेत. त्यामुळे हे परत परत वाचणं व याला परत परत तयारी करणं हे कुठंतरी चुकीचं आहे. कारण आता हे एनसीआरबीचा डेटा पण येऊन 8 दिवस झालेले आहेत. व यापूर्वीच मी एकदा लोकसत्तामध्ये आपण एकदा विशेष डिस्कशन वगैरे केलेलं होतं. ओके. आय थिंक 3 सप्टेंबरचं असेल ते लोकसत्ता पेपर. तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन आहे. मग परत परत यावरती चर्चा मी करणार नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय पुढे. चला, हे परत वेदांता प्रोजेक्ट. त्यानंतर अगदीच राजकीय बातम्या. त्यानंतर पहा, द फ्युचर ऑफ ओल्ड टाइम्स इन इंडिया, नियर युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी पेन्शन वुल्ड बी अ गुड स्टार्ट टू रॅडिकल एक्सपान्शन ऑफ अ पब्लिक सपोर्ट फॉर एल्डरली. म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांच्या भविष्यासाठीचं वगैरे काहीतरी स्कीम वगैरे म्हणून म्हणजे ही लेख आलेला आहे. तर पहा, या लेखचं मी ट्रान्सलेशन वगैरे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरतून वाचू शकता. ओके. मी फक्त याला आता जास्त डिटेलमध्ये वगैरे डिस्कस करणार नाही.
परंतु मेन थीम वगैरे तुम्हाला सांगणार आहे. तर भारतातील जुन्या काळाचे भविष्य, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा पेन्शन ही वृद्धांसाठी सार्वजनिक समर्थनाच्या आमूलाग्र विस्तारासाठी चांगली सुरुवात असेल. ओके, म्हणजे जर पाहिलं आपण तर 1940 ते 70 म्हणजे 1940 चा जर येरा पाहिला आपण, ओके, तेव्हा आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी वगैरे होती, म्हणजे आयुर्मान जे होतं आपलं ते अगदीच 32 होतं. ओके, अगदी 32 होतं, कारण हॉस्पिटलची सुविधा वगैरे नव्हत्या. हॉस्पिटलच्या सुविधा वगैरे कमी होत्या. त्यामुळे काय जर म्हणजे कोणतं आजार वगैरे जर झालं, म्हणजे जशा पद्धतीने कोविड जरी घेतलं, अगदी तशा पद्धतीने किंवा टायफॉइड वगैरे जर घेतलं तरी पण माणूस वगैरे दगावत असत. ओके, म्हणजे साधारण आजार जरी झाला तर माणूस जगवण्याची जास्तीत चान्सेस आपल्याला इथं दिसून येत होते. त्यामुळे काय होतं, बर्थ रेट आपला वगैरे ते अगदीच जास्त होता. ओके, पण जेव्हा भारत हे झाला, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र हे सर्व दृश्य जे आहे ते अगदीच बदललेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण काय केलं, हॉस्पिटलांची वगैरे निर्मिती केली. त्यामुळे आपलं काय झाला, जे हे होता रेट, ओके, म्हणजे जो लाईफ एक्सपेक्टन्सी रेट वगैरे होता तो आता वाढलेला आहे. तो आता पूर्वी 32 वर्ष होता, ते आता 70 वर्षावर वगैरे येऊन टिकलेला आहे. ओके, म्हणजे आता हे पण अगदी चांगलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण पहा ब्रिटनमध्ये वगैरे त्यांचं 96 आहे. ओके, म्हणजे अगदीच त्यांचं 96 नाहीये, परंतु राणीचं जर पाहिलं आपण, राणी एलिझाबेथ, तर यांनी 96व्या वर्षी म्हणजे निधन झालेलं आहे. अगदी जर तसं पाहिलं तर युरोपियन कंट्रीचं एक्सपेक्टन्सी रेट जास्त आहे. त्यांच्यामुळेच एस-डी-आयचं जे रेट आहे त्यांचं, ओके, तर ते पण आपल्याला जास्त तिथं दिसून आलेलं आहे. म्हणजे त्यांची आकडेवारी चांगली आहे, पण भारताची आकडेवारी तिथं कमी आहे. आपण 132व्या स्थानी आहोत. ओके, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, परंतु तुम्हाला असं रिलेट करायचं आहे थिंग्स. ओके, मग पहा आता सध्याला जर मग आता 70 वर आहोत आपण. मग पहा त्यामुळे काय झालं, बर्थ रेट आपलं ऑलरेडी हाय होतं. ओके, यापूर्वीपासूनच बर्थ रेट हाय होतं. मग त्यामुळे आता भारत कुठे चाललेला आहे, थोडा 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 याच्याकडे चालला आहे. 2036 पर्यंत भारत जास्तीत जास्त करून, म्हणजे 2011ला 9% होतं. ओके, म्हणजे वृद्ध दर, म्हणजे जे वृद्ध वगैरे आहेत, ओके, भारतामधील ते 9% होते. ते आता 2036ला जर पाहिले तर हेच वृद्ध किती होणार आहेत, तर 18% होतील. ओके, मग या 18%ना पण सांभाळण्याची वगैरे जबाबदारी आपल्याच खांदी वगैरे आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी, मग त्यांच्यासाठी पेन्शनची वगैरे सुविधा करायला हवी, असं यांचं म्हणणं आहे. व हे तमिळनाडू सरकारने एक केस स्टडी वगैरे केली, त्या संदर्भात त्यांनी हे डिटेल वगैरे त्यांनी पॅरामध्ये लिहिलेलं आहे. व हे पेन्शन कशा पद्धतीने हेल्प करेल, हे वाइंडिंग द नेट, म्हणजे जास्तीत जास्त जणांना वगैरे कव्हर वगैरे करायला पाहिजे. हे सर्व यामध्ये डिटेलमध्ये वगैरे मी दिलेलं आहे. हे तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे जे गरजेचं आहे ते मी ऑलरेडी यामध्ये टाकलेलं आहे. कारण माझा पण वेळ पहा, जर मी जर व्हिडिओ बनवत बसलं तर माझा वेळ किती जाईल, तर अगदीच 10 मिनिट तरी याचं हे होईल, म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यात जातील. पण जर तुम्ही स्वतःहून वाचलात तर 5 मिनिट मध्ये तुमचं हे सर्व पॅराग्राफ क्लिअर होऊन जाईल, कारण मी त्याला मराठीमध्ये दिलेला आहे तुम्हाला. ओके, हे एक पॉईंट झाला. आणि त्यानंतर म्हणजे अगदीच तुमचं पण कम्प्रिहेन्शन, रीडिंग कम्प्रिहेन्शन वगैरे जे आहे ते स्ट्रॉंग होईल. त्यामुळे याला मी इथे स्किप करतोय, फक्त तुम्हाला एक थीम सांगून दिली. व आता पुढे जाऊया. त्यानंतर इंडियाज ग्रोविंग वॉटर क्रायसिस, द सीन अँड द अनसीन. म्हणजे पहा, भारताची वाढते जलसंकट, दिसणारे आणि न दिसणारे. टंचाई वाढल्याने, म्हणजे पाणी टंचाई वाढल्याने, हवामान बदलामुळे तीव्र होत असताना, पाणी टंचाई तीव्र होत असताना ग्रामीण शहरी पाणी विवाद होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे. ओके, म्हणजे ग्रामीण आणि शहरी या दोघांमध्ये जे वाद होतील त्याची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे. तर पहा, अगदी हे महाराष्ट्राबद्दल तर जास्त आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे विवाद भरपूर होत असतात. ओके, म्हणजे प्रत्येक जागी जर पाहिलं, लातूरच्या पाणी प्रश्नाचं संबंधित जर पाहिलं, किंवा अन्य दुसरीकडील जर प्रश्न वगैरे, पाण्याचे प्रश्न वगैरे जर पाहिले आपण, तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे केसेस भरपूर तुम्हाला लिहिता येतील. ओके, कारण पाणी म्हणजे पाणी शहराला जास्तीत जास्त पुरवठा वगैरे करण्याचं काम सरकार करत असतं. ओके, कारण रुरलला तेवढं लक्ष देत नसतात, परंतु अर्बन सिटीजकडे वगैरे जास्तीत जास्त वगैरे प्रकरणांनी लक्ष देतात. परंतु
रुरल कडे लक्ष वगैरे देत नाहीत, परंतु रुरल कडे जास्तीत जास्त आपल्याला पाणी टंचाई पुढच्या काळात वगैरे भासत असते. कारण टँकरची सुविधा वगैरे तिथे उपलब्ध करून देण्यात पण सरकारला अपयश आपल्याला प्राप्त होत असलेलं जास्तीत जास्त दिसून येतं. ओके, मग अशाच पद्धतीने अहमदाबादची पण एक केस स्टडी आहे. ओके, अहमदाबाद जेव्हा शहर वसलं होतं, तेव्हा अगदीच त्यांची पण पाणी पातळी वगैरे चांगली होती. परंतु पुन्हा जसं जसं मिड 1980 वगैरे जेव्हा इरा वगैरे आलं, तर ते पाणी पातळी वगैरे जी आहे ती अतिशय कमी 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 होत गेली दिसून आली. तर याचं कारण काय आपल्याला अगदीच सांगता येईल. कारण पहा, रस्ते वगैरे जे बांधले त्यामुळे काय झालं, पाणी जमिनीत मुरणं कमी झालं. ओके, रस्ते अशा पद्धतीने कॉन्क्रीटचे वगैरे रस्ते जेव्हा बांधतील तेव्हा काय होईल, पाणी जमिनीत मुरणार नाही. पाणी जमिनीत मुरणार नाही हे एक कारण आपल्याला इथं दिसून येईल. परंतु दुसरं जर अन्य कारण जर पाहिलं तर इथे आता विहिरी वगैरे तर खोदू शकणार नाहीत किंवा इथे तलाव वगैरे तर असणार नाही. ओके, मग जास्तीत जास्त पाण्याचा उपसा वगैरे जो आहे तो ग्राउंड वॉटरचाच होईल. म्हणजे जमिनीतील पाण्यावरच जास्त डिपेंडन्सी वगैरे वाढेल. परंतु आपल्याला काय म्हटलं, मी ऑलरेडी म्हटलं की पाणी तर जमिनीत मुरत नाहीये. ओके, पाणी जमिनीत पण मुरत नाहीये व परंतु पाण्याचा उपसा ग्राउंड मधूनच होत आहे. मग ह्या दोन्हीचा युनिव्हर्सली प्रोपोर्शनल होतात हे. ओके, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल झाल्यामुळे हे काय होतं, पाण्याची टंचाई आपल्याला इथं वाढत असलेली वगैरे दिसते. त्यामुळे आत्ताच आपण या पाणी प्रश्नाला वगैरे रोखणं वगैरे गरजेचं आहे, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर पहा, यासाठी आपण 2007 मध्ये वगैरे 2007 मध्ये वॉटर डे, वर्ल्ड वॉटर डे ऑब्झर्व मार्च 22 इथून सुरुवात वगैरे आपण केली. परंतु आणखी पण फक्त इथून थांबणं वगैरे गरजेचं नाही, तर आता याच्या पुढे पण आपल्याला जावं लागेल. कारण याचे काही इम्पॅक्ट आहेत ते सीन आणि अनसीन पण आहेत, म्हणजे छुपे पण आहेत व काय म्हणतो दिसणारे पण आहेत. ओके, जर छुपे जर पाहिले तर यामुळे काय होऊ शकतं पहा, सर्व आजार वगैरे जे असतील, ओके, रोगराई वगैरे जी पसरण्याची शक्यता वगैरे जी असते, तर यापासूनच वगैरे आपल्याला दिसून येते. मग हे सर्व डिटेल वगैरे जे आहे ते मी यामध्ये सगळीकडे लिहून दिलेलं आहे, म्हणजे या एडिटोरियलचं डिटेल इथं डिस्कशन वगैरे केलेलं आहे. तर अगदीच त्या पद्धतीने तुम्ही हा पण पॅराग्राफ एडिटोरियल नक्की वाचून घेऊ शकता. ओके, मी टेलिग्रामवरती हे अपलोड करणार आहे, तर ते पण तुम्ही तिथे जाऊन नक्कीच डाउनलोड करून याला वाचून घ्या. ओके, त्यानंतर पुढे चला, एक्झामिनिंग द डोलो स्कॅन्डल. ह्यावरती पण प्रश्न युपीएससी वगैरे विचारणार नाही, फक्त विचारण्यात येईल जे की सुप्रीम कोर्टाची जजमेंट व सुप्रीम कोर्टाने अगदीच म्हटलेलं आहे, जे म्हणजे डी वाय चंद्रचूड, जस्टिस चंद्रचूड यांनी जेव्हा म्हटलं की डोलो ची जी गोळी मला पण कोविडसाठी वगैरे घ्यायला लावली होती, मग ते पण अगदी स्कॅम होतं का, तर ते पण आपल्याला इथून दिसून येणार आहे. मग यावरती अगदी इंटरेस्टिंग केस स्टडी होणार आहे ही, पण आत्ताच टॉपिक बिल्डअप होत आहे, त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला रिकमेंड वगैरे करणार नाहीये. ओके, आता हे डोलो 650 आहे, डोलो 500 पण आहेत, म्हणजे अगदीच टॅबलेट यांच्या हे आहेत ओके मार्केटमध्ये. मग त्यावरती आपण पाहणार आहोत, परंतु आत्ताच नाही, ही वेळ आलेली नाहीये. ओके, त्यानंतर इमॅजिन अन अल्टरनेटिव्ह सिनारिओ इन अयोध्या. आता अयोध्याची केस स्टडी इथं देण्यात आलेली आहे, परंतु याबद्दल पण आपल्याला विचारण्यात येणार नाहीये. ओके, त्यामुळे प्लीज कीप दिस. ओके, मी म्हटलं की लॉर्ड अयप्पा वगैरे हेच घेऊया, पण नक्की विचारण्यात आलं तरी एवढं काही बाऊ करण्यासारखं, पण अशा पद्धतीचे जे हे प्रश्न असतात पहा, एमपीएससी नक्की विचारेल. म्हणजे एमपीएससी ला सवय आहे तशा पद्धतीची, परंतु युपीएससी असे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न वगैरे विचारण्याचं टाळते. ओके, कारण अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रोवर्सी वगैरे होते ते शक्यतो करून टाळतात, परंतु हे तुम्ही पॉलिटीमध्ये शिकूनच घ्याल. ओके, जेव्हा मेन मेन मोठ्या मोठ्या केस स्टडी वगैरे तुम्हाला येतील, अभ्यासायच्या असतातच, तेव्हा केस स्टडीमध्ये हे अयोध्या केस स्टडी वगैरे ते समजून येईल. त्यामुळे याला आत्ताच म्हणजे एडिटोरियल मधून वगैरे करण्याची तुम्हाला पण गरजेचं मला वाटत नाहीये. त्यानंतर अशा पद्धतीने पुढे ईडब्ल्यूएस कोटा, काल पण आपण याबद्दल चर्चा केली, आज पण म्हणजे आलेला आहे, परंतु याबद्दल आणखीन सुप्रीम कोर्टाचाच फैसला आलेला नाहीये. मग त्याचा जेव्हा निर्णय वगैरे येईल तेव्हा आपण डिटेल मध्ये वगैरे त्याला एडिटोरियल मध्येच आपण त्याला कव्हर करूया. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा ब्रिटन दौरा आहे. ओके, त्यानंतर SCO ची मीटिंग वगैरे चालू आहे. ओके, मग पाहूयात त्यामध्ये काय काय आउटकम वगैरे होतील, मग त्यानुसारच आपण हे करता येईल. त्यानंतर पुतीन हॅड रिजेक्टेड युक्रेन पीस डील, हे चालतच असतं यांचं. ओके, त्यामुळे याला पण मी जास्त रिकमेंड करत नाहीये. त्यानंतर बिझनेस न्यूज, ज्या की आपल्याला गरजेच्या नाही आहेत. ओके, फक्त येतात इकॉनॉमिक्स मधले, परंतु ते पण एवढेसे ह्याच्या नाही आहेत. त्यानंतर
स्पोर्ट्स न्यूज चालू झालेले आहेत. स्पोर्ट्स न्यूज मध्ये पण असं जे की विचारू शकेल UPSC वगैरे ते काही नाही आहेत न्यूज. त्यामुळे पुढे गेल्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट हे युक्रेन खार्किव वगैरे हे पूर्वीच करून बसलेलं आहे. त्यामुळे मी याला पण हे करत नाहीये. ओके, तेवढं रिकमेंडेशन म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन फक्त दिवसभर एकच घेऊन कालच अगदीच मृणाल सरचा काल एक व्हिडिओ आलेला आहे पहा. जे की याच संदर्भात आहे. फक्त इंटरनॅशनल रिलेशनच डेली जर घेऊन बसेल तर म्हणजे दुसरे सिलेबस किंवा कम्प्लीट वगैरे होईल. त्यामुळे हे अशा पद्धतीने टेक्स्ट अँड कंटेक्स्ट आणि एक्सप्लेन सिरीज दोन्ही पण आपण स्किप करून जो द हिंदू होता तो पण आता संपलेला आहे. जर याबाबत काही शंका वगैरे जर असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. धन्यवाद.